जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माळवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर 64 लाख कर थकीत, थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यास प्रारंभ। गावचा विकास व अर्थकारण सांभाळण्यासाठी महसूल गोळा करणे गरजेचे आहे, असे असताना देखील पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीने अनेक प्रयत्न केले, परंतु पाणीपट्टी व घरफळा वसुली झाली नाही। यामुळे ग्रामपंचायतीचा 64 लाख रुपये कर थकीत आहे। यामुळे प्रशासनामार्फत थकीत पाणीपट्टी धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे। यामुळे आता माळवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येते आहे। थोड्याच दिवसात उन्हाळ्यात सुरुवात होणार असून गावातील नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे। ते पूर्ण कधी होणार हा संशोधनाचा भाग बनला आहे। चालू पाणी पुरवठ्याचे लाईट बिल डिसेंबर अखेरीस 46,09,000 रुपये थकीत आहे। यामुळे सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा पंपाचा कधीही विद्युत पुरवठा बंद होऊ शकतो। कामगारांचे पगार, अचानक लागणारी पाणी पुरवठ्याची कामे यामुळे कर वसुली न झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। यामुळे कर वसुली झाली पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून थकबाकी वसुलीसाठी थेट मोहीम सुरू केली आहे। कर वसुली पथक व माळवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी यांनी थेट थकबाकीदारांच्या दारात जाऊन वसुली चालू केली आहे। प्रशासनाने थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडण्यावर भर दिल्यामुळे आणि थकबाकीदारांच्या दारात गेल्यामुळे कर वसुली अधिक होत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने व विस्तार अधिकारी BC खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, चोपडेवाडी व बुरुंगवाडी या 5 गावातील प्रशासकीय अधिकारी कैलास केदारी, हनुमंत कांबळे, संध्याराणी माने तसेच GT चौगुले व संबंधित 5ही गावातील कर्मचारी यांची थकीत पाणीपट्टी व घरफळा वसुलीसाठी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी खाडे यांनी दिली। यावेळी पलूस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खाडे व कर वसुली पथकातील अधिकारी यांनी द जनशक्ती न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। माळवाडी ग्रामपंचायतीची कर वसुली कनेक्शन तोडण्यासाठी चालू आहे। सदरचे आपल्या ग्रामपंचायतीची थकबाकी जवळजवळ 65 लाख रुपये आहे आणि लाईट बिल 45 लाख रुपये आहे। त्यामुळे आपण कनेक्शन तोडायची मोहीम राबविलेली आहे। तरी लोकांनी आपल्याला सहकार्य करावं, पाणीपट्टी द्यावी व ग्रामपंचायतीला सहकार्य करावं अशी माझी ग्रामविकास अधिकारी म्हणून विनंती आहे। ग्रामपंचायतमध्ये सन 24-25 अखेर अंदाजे 64 लाख रुपये नळ कनेक्शन धारकांकडे थकबाकी आहे आणि पंचायत समिती पलूसच्या वतीनं 4-5 ग्रामपंचायत अधिकारी यांचे पथक नियुक्त केलेले आहे आणि ही वसुली मोहीम मार्च अखेर पर्यंत चालू राहणार आहे। या अगोदर ज्या थकबाकी नळ कनेक्शन धारकांकडे 4 ते 5 वर्षापूर्वीची थकबाकी आहे त्यांची पहिल्या टप्प्यामध्ये वसुलीची मोहीम घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज जवळपास 70 ते 80 खातेदारांना आम्ही भेटलो। त्याच्यापैकी बहुतांशी खातेदारांनी आम्हाला प्रतिसाद दिला, पाणीपट्टीचे पैसे भरले। एक 10-12 खातेदारांनी पैसे भरले नाही, त्यामुळे त्यांचे नळ कनेक्शन आता आम्ही बंद केलेले आहेत आणि यापुढे सर्व माळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जे नळ कनेक्शन धारक आहेत त्यांना विनंती आहे का पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जे 2 ते 3 वर्षापासून थकबाकीदार आहेत त्यांचे नळ कनेक्शन या मोहिमेमध्ये कट करणार आहोत। त्यानंतर जे रेग्युलर थकबाकीदार आहेत त्यांनी आपली पाणीपट्टी मार्च अखेर सर्व ग्रामपंचायतमध्ये भरणा करावी, ग्रामपंचायतीला सहकार्य करावं। कारण माळवाडी ग्रामपंचायत जो नळ पाणी पुरवठा होतो त्याची वीज बिलाची रक्कम जवळपास 48 लाख रुपये असल्यामुळं वारंवार महामंडळाकडनं वीज कनेक्शन बंद केलं जातं, त्यामुळं पाणी पुरवठा हा खंडित होतो आणि जे थकबाकीदार आहेत जे नळ कनेक्शन धारक रेग्युलर पाणी भरतात, पाणीपट्टी भरतात, त्यामुळं त्यांचे वरती
पाणी पुरवठा बंद असल्यामुळे अन्याय होतोय आणि काही ठराविक थकबाकीदार आहेत ते भरत नाहीत, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळं ते जास्तीत जास्त थकबाकीदार होतात. त्यामुळं सर्व नळ कनेक्शन धारकांना विनंती आहे का आपण ह्या वसुली मोहिमेमध्ये ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी भरून सहकार्य करावा अशी प्रशासनाच्या वतीनं आम्ही विनंती करतोय. पंचायत समिती पलूसच्या वतीनं आमच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी प्रत्येक गावामध्ये वसुलीसाठी पथक तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी आज आम्ही माळवाडीमध्ये वसुलीसाठी आलोय. तर सर्व नागरिकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी भरून सहकार्य करावं. पाणीपट्टी थकीत असल्यामुळं पाणी कनेक्शन तोडलं जाते, त्यामुळं इतर नागरिकांना अतिशय त्रास होतोय. पण लोकांनी आम्ही फक्त तुमच्या पाणीपट्टीसाठी आणि घरपट्टीच्या वसुलीसाठी आलोय. इतर काही तुमच्या तक्रारी असल्या तुम्ही ग्रामपंचायतीला संपर्क साधावा आणि तुम्ही तुमच्या अडीअडचणी पंचायतीला सांगाव्यात. आम्हाला वसुलीसाठी कृपया सहकार्य करावं एवढंच मी प्रशासनाच्या वतीनं बोलते.